नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे कावेरीने जानकीला फोन करत ऐश्वर्या आणि सयाज विखे पाटील यांनीच नानांना किडनॅप केल्याचं सत्य आता सांगितलेलं असतं. आणि इथे कावेरीने हे सत्य सांगितल्यानंतर जानकीच्या समोर खरे गुन्हेगार कोण हे सुद्धा आलेले असतात. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे जानकी नानांना सुखरूपरित्या घरी घेऊन येते, तेव्हा इथे ऐश्वर्याचं सत्य सगळ्यांना सांगत तिच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घालत तिची आता गावातून धिंड काढते. आणि त्याचबरोबर इथे नानासाहेब घरी आल्यानंतर ऋषिकेशवरती जो काही इथे आता चुकीचा आरोप झालेला असतो, नानांच्या खुनाचा खोटा आरोप ऋषिकेशवरती करण्यात आलेला असतो, तो आरोपसुद्धा आता बाजूला झालेला असतो. आणि त्यामुळे इथे ऋषिकेश निर्दोष सिद्ध होत घरी आलेला असतो. अशा पद्धतीने इथे जानकीने ऐश्वर्या आणि सारंगला पुन्हा एकदा सगळ्यांसमोर तोंडावरती पाडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, या घटना कशा घडत जातात, कावेरी कशा पद्धतीने जानकीला फोन करून ऐश्वर्या आणि सयाजीचं सत्य सांगते, आणि त्याचबरोबर इथे जानकी कशा पद्धतीने नानांना सुखरूपरित्या घरी घेऊन येते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आपण बघितलं महिपतच्या गुंडांनी नानासाहेबांना किडनॅप केलेलं असतं आणि ते नानासाहेबांचे खूप हाल करत असतात. त्यांना पाणी प्यायला देत नाही की त्यांना जेवायला देत नाही. नानासाहेब म्हणत असतात, अरे मी तुमच्या वडिलांसारखा आहे, तुम्ही कशाला मला इथे डांबून ठेवले? तरीसुद्धा ते गुंड लोक नानांचं काही ऐकायला तयार नसतात. तेव्हा इथे नानांना कळत नसतं की नक्की ह्या लोकांचा प्रॉब्लेम तरी काय, मला काय या लोकांनी किडनॅप करून ठेवले. त्यानंतर इथे ज्या वेळेला नानासाहेब सयाजी विखे पाटील आणि महिपतचं बोलणं ऐकतात, तेव्हा नानांना कळलेलं असतं की या सगळ्याच्या मागे सयाजीचा हात आहे आणि हा महिपत सयाजीचा मित्र आहे. त्यामुळे दोघेजण एकमेकांना मदत करतायत आणि त्यामुळे इथे ऐश्वर्याच्या मदतीने सयाजी विखे पाटील याने हा सगळा डाव रचलेला आहे मला किडनॅप करण्याचा. तेव्हा इथे नानासाहेबांच्या सगळी गोष्ट लक्षात आल्यानंतर ते स्वतःला तिथून सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि नानासाहेब स्वतःला सोडवतात सुद्धा, पण पुन्हा ते गुंड लोक त्यांना पकडतात आणि घेऊन गोडाऊनमध्ये किडनॅप करून ठेवतात. हे तर आपण बघितलं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, नानासाहेबांनी अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीमध्ये लिहून ठेवलेलं असतं की मी नानासाहेब रणदिवे, मला मदतीची गरज आहे, हे लिहून तर ठेवले. पण प्रेक्षकांनो, अर्जुन सायली जेव्हा ते बघतील, ते वाचतील, तेव्हा ती इथे नानासाहेबांना सोडवायला जातील ना, किंवा ऋषिकेश आणि जानकीला नानासाहेबांच्या या मेसेजबद्दल सांगतील. त्याचबरोबर इथे आता जानकी आणि ऋषिकेशवरती सारंग ऐश्वर्या दोघेजण नको नको ते आरोप करत असतात. आधीच जानकीवरती आरोप केलेला असतो की जानकीने नानांना धक्का दिला. जी जानकी 10 वर्ष त्या घरामध्ये संसार करते, जी आपल्या सासू सासऱ्यांना आई वडिलांचा मान देते, अशा जानकीवरती ऐश्वर्याने आरोप केलेला असतो की हिनेच नानांना धक्का दिलेला आहे. आणि प्रेक्षकांनो, खरं आश्चर्य म्हणजे सगळ्यांनी त्याच्यावरती विश्वाससुद्धा ठेवला आणि आता ऋषिकेशवरती आरोप केलेला आहे की इथे ऋषिकेशने नानांचा खून केलेला आहे, असा आरोप आता ऋषिकेशवरती करण्यात आला आहे. आणि त्यामुळे इथे पोलिसांनी ऋषिकेशला अरेस्ट केले. आता प्रेक्षकांनो, इथे सारंग, शर्वरी या लोकांनी थोडा तरी डोक्याने विचार करायला हवा की ऋषिकेश नानांचा खून का करेल, त्याला काय मिळेल नानांचा खून करून. एक साधी गोष्ट त्यांना कळत नाही. एकतर ऋषिकेशचा आपल्या नानांवरती किती जीव आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नाना म्हणजे त्याचं सर्वस्व. जरीसुद्धा काही काळामध्ये त्याला नानांचा राग आला असला तरीसुद्धा नानांना कधीच तो उलट शब्द बोललेला नसतो किंवा त्यांचं काही वाईट व्हावं असं त्याने चिंतलेलं सुद्धा नसतं. आणि इथे आता ऋषिकेशवरती आरोप झाला आहे की नानांचा खून केला आहे. पण कारण काय? कारण आता इथे पार्वतीने संपूर्ण घर ऋषिकेशच्या नावावरती केले, कंपनी ऋषिकेशच्या नावावरती आहे. मग जर सगळा बिझनेस, घर ऋषिकेशच्या नावावरती आहे, तर मग ऋषिकेश नानांचा खून करण्याचं कारण तरी काय? तेव्हा इथे प्रेक्षकांनो,
साध्या गोष्टीचा विचार कुणीही करत नाही. फक्त ऋषिकेश कसा गुन्हेगार आहे, त्याने कसा खून केला आहे, हेच सगळेजण बोलत आहेत आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. खूप मोठ्या जेलमध्ये त्याला टाका, असं शर्वरी म्हणत असते. आणि इथे सारंग म्हणत असतो की मला माहिती आहे ना, ऋषिकेश दादानेच नानांचा खून केला आहे आणि त्या जानकी वहिनीने त्याच्याबरोबर प्लॅनिंग केलं आहे की कशा पद्धतीने नानांना गायब करायचं आणि त्यांचा खून करायचा. तेव्हा इथे जानकी येते आणि ती सारंगचं बोलणं ऐकते आणि म्हणते, बोला ना सारंग भाऊजी, काय म्हणताय तुम्ही? ऋषिकेशने नानांचा खून केला आहे आणि मी त्यांच्या प्लॅनमध्ये त्यांची साथ दिली. काय बोलताय काय तुम्ही? बरोबर बोललात तुम्ही. मी तर हेच केलं आहे ना. या घरामध्ये मी 10 वर्ष झाली राहते. मला या घराचं सुख बघवतच नाही आहे. या घरातलं सुख मला बोचतं ना, मला टोचतं अगदी सुईप्रमाणे. मला कुणाची माया दया नाही आहे. मी या घरामध्ये प्रत्येकाचं प्रत्येक वेळेला वाईटच केलं आहे, हो की नाही? मी कधी तुमचं कुणाचं चांगलं केलं आहे का? या घराला मी आपलं घर कधी मानलं आहे का? जेव्हापासून या घरात आली आहे तेव्हापासून या घराचं कसं वाटोळं होईल याचाच तर विचार करते. म्हणून तर या घरामध्ये मी सुखाने 10 वर्ष संसार केला आणि जेव्हापासून या घरामध्ये ऐश्वर्या आली तेव्हापासून हे घर अगदी नावारूपाला आलं, हो की नाही सारंग भाऊजी? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी जरा विचार करा, 10 वर्षांपूर्वी हे घर कसं होतं आणि 3-4 महिन्यामध्ये या घराची अवस्था काय झाली ते. ह्या ऐश्वर्याने आणि तुम्ही तिच्या नादाला लागून या घराची काय अवस्था करून ठेवली आहेत ना, ते बघाच तुम्ही. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, अगं वहिनी, तू काय यांच्या बोलण्याकडे लक्ष देतेस गं? आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऋषिकेश दादा आणि तुम्ही दोघेजण या घरासाठी काय विचार करता आणि नाना आणि आई तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत ना, ते आम्हाला माहिती आहे. तिथे आईवरती जरी ऋषिकेश दादा रागवला असला तरीसुद्धा ज्या वेळेला ऑफिसचं उद्घाटन होतं आणि आईला शॉक लागला होता तेव्हा माझ्यापेक्षा आणि सारंगपेक्षा ऋषिकेश दादा आईसाठी रडत होता. हे आम्हाला काही माहिती नाही आहे का? आणि जेव्हा इथे नाना आजारी होते तेव्हा ऋषिकेश दादाला नानांची किती काळजी वाटायची आणि त्याच्या डोळ्यात पाणी यायचं, हे आम्ही बघितलेलं नाही आहे का? आणि ऋषिकेश दादाच्या प्रत्येक निर्णयामध्ये नानांचा सल्ला किती महत्त्वाचा असतो, हे आम्ही बघितलेलं नाही का? तू कशाला अगं यांच्या बोलण्याकडे लक्ष देतेस? आंधळे झालेत ते सगळेजण. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी, एक गोष्ट तुम्हाला सांगते, कारण तुमचा तुमच्या बायकोवरती खूप विश्वास आहे ना, म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगते, ती लक्षात ठेवा. तुम्ही इथे ऋषिकेशवरती आरोप करताय, मान्य आहे, चला तुम्हाला वाटते ना की त्यांनी नानांचा खून केला आहे, त्यांना आता खून करून काय मिळणार आहे काय माहिती. पण तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, जर इथे आता नानांचा खून नेमका कुणी केला आहे हे सत्य जेव्हा बाहेर येईल ना, किंवा नानांना किडनॅप कुणी केलं आहे हे सत्य जेव्हा बाहेर येईल ना, तेव्हा तुम्ही आता जसे वागताय ना, जशी तुम्ही चिखलफेक ऋषिकेशवरती करताय, ती चिखलफेक तुम्ही त्या व्यक्तींवरती सुद्धा करायची ज्यांनी खरोखर नानांना किडनॅप केले. कळलं ना? त्यावेळेला मी बघेन तुम्ही आता जसे बोलताय तेव्हा तसे बोलाल का, जेव्हा खरे गुन्हेगार तुमच्या समोर येतील. आता कसे म्हणताय की ऋषिकेशला मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे, ऋषिकेशला जेलमध्ये टाका, तो नानांचा खुनी आहे, त्याला बाहेर सोडू नका. मग ज्या वेळेला खरे गुन्हेगार समोर येतील त्यावेळेला सुद्धा त्यांना अशीच शिक्षा द्यायला सांगा, मग झालं, तेव्हा आपण बोलूच, असं इथे जानकी म्हणालेली असते. तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या आल्यानंतर जानकी म्हणते, कुठे गेली होतीस तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुला का सांगू मी? तेव्हा जानकी म्हणत असते, मला माहिती आहे ना, गुंड लोकांना दाखवायला गेली होतीस ना की आउट हाऊस कुठे आहे ते, कारण तुला मधुभाऊंना किडनॅप करायचं होतं. मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगते, मधुभाऊ म्हणजे माझे वडील, ज्यांनी अनाथ आश्रमामध्ये आम्हाला अनाथ मुलांना लहानाचं मोठं केलं. ते आम्हाला वडिलांपेक्षाही खूपच जास्त जवळचे आहेत. काही गुंड लोकांकडून त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून मी त्यांना आपल्या आउट हाऊसमध्ये ठेवलं होतं. ऐश्वर्यावरती माझा अजिबात विश्वास नव्हता म्हणून ही गोष्ट मी घरामध्ये कुणालाच सांगितली नाही, असं जानकी म्हणते. पण एके दिवशी ही गोष्ट ऐश्वर्याला कळली आणि मग ऐश्वर्याने माझ्यावरती राग काढण्यासाठी तिने मधुभाऊंना काही गुंड लोकांना किडनॅप करायला सांगितलं आणि हे सत्य आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अगं कोण तो मधुभाऊ, त्याला किडनॅप करून मला काय मिळणार आहे, माझा आणि त्याचा काय संबंध? तेव्हा जानकी म्हणते, तेच तर कोडं मला उलगडत नाही आहे ना, तुझा आणि त्यांचा संबंध काय? मग का त्या म्हाताऱ्या माणसाच्या जीवावरती उठलीस आणि त्या गुंड लोकांना आउट हाऊस दाखवलंस? तेव्हा इथे जानकीला बरोबर कळलेलं असतं की हे काम कुणाचं दुसऱ्याचं नाही, ऐश्वर्याचंच आहे. त्यामुळे इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की झाले, माझ्यावरती आरोप करून झाले,
अजून 4-5 आरोप करायचे असतील तर कर. आणि ती आता ॲटिट्यूड देऊन तिथून निघूनच जाणार असते. तेवढ्यातच जानकी म्हणते की "एक मिनिट ऐश्वर्या, 1 मिनिट. ज्या वेळेला मला कळेल ना की या सगळ्याच्या मागे तुझा हात आहे, त्यावेळेला तुला हाताला धरून या घरातून हकलून देते की नाही बघच तू, तेव्हा नाव सांगेन जानकी म्हणून." तरी ते मधुभाऊंना किडनॅप करण्यामागे आणि नानासाहेबांना किडनॅप करण्यामागे तुझाच हात आहे आणि तुझ्या वडिलांचा, हे लवकरच मी शोधून काढेन, असं सुद्धा जानकी म्हणते. तर इथे प्रेक्षकांनो, आता ऐश्वर्या तिच्या वडिलांना भेटायला गेलेली असते. म्हणजे सयाजी विखे पाटील म्हणतात की लवकरात लवकर घरी ये, मला बोलायचं आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, "बोला ना डॅड, काय झालं?" तेव्हा सयाजी म्हणतो, "काय गं, तुला एक काम सांगितलं होतं, ते तुला जमलं नाही का? तो म्हातारा मधुभाऊ कसा काय निसटला त्या माणसांच्या हातातून?" तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "डॅड, मी काय करणार होते तुम्ही सांगा ना. मी बरोबर फिल्डिंग लावली होती. त्या मैपतच्या गुंडांना मी आउट हाऊस दाखवलं होतं आणि त्या म्हाताऱ्याला गाडीसुद्धा भरलं होतं. पण त्यावेळेला तो ऋषिकेश आला तिथे, अर्जुन आणि सायली, त्याचबरोबर ही जानकी, सगळ्यांनी मिळून मधुभाऊंचा जीव वाचवला. आणि तो एक गुंड त्या मधुभाऊंना गोळीसुद्धा मारणार होता. पण ही जानकी आहे ना देवी, ती मध्ये आली आणि तिने मधुभाऊंचा जीव वाचवला. आता तुम्ही सांगा मी काय करणार होते?" तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जानकी म्हणत असते की इथे मधुभाऊंना किडनॅप करण्यामागे जर तुझा हात असेल तर मी तुला सोडणार नाही. तेव्हा ऐश्वर्या मनामध्ये प्रेक्षकांनो घाबरलेली असते. पण या वेळेला आता सयाजी म्हणत असतो की "हे बघ ऐशू, अगं त्या महिपतने नानांना किडनॅप केले आपल्या सांगण्यावरून. त्या नानाला आपल्या सांगण्यावरून जर किडनॅप केले तर त्या महिपतने मला एक काम दिलं होतं, त्या मधु पाटलाला किडनॅप करण्याचं. मग आता जर मधुकर पाटलाला आपण किडनॅप केलेलं नाही आहे तर तो महिपत नानासाहेबांना सोडून दिलं तर, किंवा आपलं नाव सांगितलं तर?" तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की "हवं तर मी त्यांना सॉरी म्हणते, पण नाव सांगायला सांगू नका. तुम्ही सांगा ना त्या महिपतने कुठे ठेवलं नानांना?" तेव्हा इथे सयाजी म्हणत असतो की "नानाला त्याने त्याच्या एका गोडाऊनमध्ये किडनॅप करून ठेवले आणि तिथे काही माणसंसुद्धा आहेत देखरेखीला. त्या नानाला त्यांनी फक्त सोडायला नको." ऐश्वर्या म्हणते, "नाहीतर डॅड, माझं काही खरं नाही. ते नाना जर घरी आले ना तर तुमची मुलगी जेलमध्ये जाईल. म्हणून त्या नानाचा तिथल्या तिथे गेम करायला सांगा. ठेवायला सुद्धा सांगू नका आता. मारून टाकायला सांगा त्या म्हाताऱ्याला, म्हणजे माझ्या डोक्याचं झंझटच जाईल." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील दोघेजण बोलत असतात तेव्हा कावेरीने ऐश्वर्याच्या आईने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तिला सत्य कळलेलं असतं की इथे नानांना किडनॅप करण्याच्या मागे ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटीलचा खूप मोठा हात आहे. आणि इथे सयाजीने आपल्या मित्राला महिपतला नानांना उचलायला सांगितले हे सुद्धा कळलेलं असतं. तेव्हा इथे आता ऋषिकेश जेलमध्ये आहे. ऋषिकेश जेलमध्ये गेलाय, जानकीला गोळी लागले, या सगळ्या गोष्टी कावेरीला कळतात. कावेरी म्हणते हे चुकीचं आहे. मी या दोघांना त्यांचं घर उद्ध्वस्त करू देणार नाही. यांनी चुकी केली म्हणून काय झालं, पण मी आता देवाच्या घरामध्ये अजून पाप यांचं वाढू देणार नाही. किमान मला तरी ही गोष्ट जानकीला सांगू दे. आणि प्रेक्षकांनो, इथे कावेरी आता जानकीला फोन करते. जानकी फोन उचलताना म्हणते, "हां कावेरी काकू, बोला ना." तेव्हा कावेरी म्हणते, "जानकी, मी जे काही बोलते ना शांतपणे ऐकून घे आणि कुणालाही सांगू नकोस मी तुला फोन केला होता म्हणून." तेव्हा जानकी म्हणते, "काय झालं काकू, सगळं ठीक आहे ना?" तेव्हा कावेरी म्हणते, "मी ऐश्वर्या आणि यांना बोलताना ऐकलं. यांनीच नानासाहेबांना किडनॅप केलेलं आहे. यांचे मित्र महिपत शिखरे यांनी नानासाहेबांना किडनॅप करून त्यांच्या गोडाऊनमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथे आता सगळा आळ ऋषिकेशवरती आलाय आणि तुझ्यावरती आलाय. पण हे बघ बाळा, मला असं वाटतंय की नानांना काही होऊ नये, तू नानांना वाचव." इथे आता ऐश्वर्या आणि सयाजी दोघेजण जी काही चूक करत असतात ती सुधारण्याचं काम कावेरी काकूंनी केलेलं असतं. तेव्हा इथे कावेरी आता महत्त्वाची गोष्ट जानकीला सांगते. तेव्हा जानकी म्हणते की "कावेरी काकू, काय म्हणू तुम्हाला, अहो तुम्ही देवासारख्या त्या घरामध्ये आहात, पण इथे ऐश्वर्या आणि सयाजी काका हे दोघेजण खूपच जास्त वाईट माणसं आहेत. पण त्यांनी केलेली पापं ही तुम्ही तुमच्या पुण्याने पुसून काढायचं काम करता." त्यानंतर इथे जानकी म्हणते की "ठीक आहे, आता काही झालं तरीसुद्धा नानांना सुखरूपरित्या घरी घेऊन यायला हवं." आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ज्या वेळेला अर्जुन आपल्या गाडीची डिक्की उघडतो त्यावेळेला नानांचा मेसेज त्याला दिसतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की "मी नाना रणदिवे, मला मदतीची गरज आहे, प्लीज मला मदत करा. महिपतच्या माणसांनी मला किडनॅप करून ठेवले." असं जे काही लिहिलेलं असतं ते इथे अर्जुन जानकीला फोन करून सांगतो. तेव्हा जानकी म्हणते की "मला कळलंय, हे सगळं कारस्थान ऐश्वर्या आणि सयाजी काकांचं आहे.
त्यांनीच त्यांच्या मित्राला महिपतला इथे नानांना किडनॅप करायला सांगितलंय। त्यामुळे इथे प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की जानकी तू आम्हाला येऊन भेट, आपण महिपतच्या गोडाऊनमध्ये जाऊन इथे आता नानासाहेबांना परत घेऊन यायचं आहे। आणि त्यामुळे इथे अर्जुनने आता काही माणसं हाताशी घेतलेली असतात, चैतन्यसुद्धा असतो आणि इथे जानकी आणि सायली सगळेजण मिळून इथे महिपतच्या माणसांवरती लक्ष ठेवतात। त्याचबरोबर इथे मधुकर पाटील आता सयाजी विखे पाटील यांच्या हातातून सुटलेले असतात, त्याच्या माणसांच्या हातातून सुटलेले असतात। त्यामुळे महिपत नाराज झालेला असतो। मग तो इथे नानासाहेबांकडे जातच नाही। त्याचे काही गुंड लोक असतात, त्यांना त्या नानासाहेबांवरती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं। आणि त्याचबरोबर इथे ज्या वेळेला त्या लोकांवरती लक्ष ठेवून अर्जुनची माणसं असतात तेव्हा इथे रात्र झालेली असते। ते लोक दारू पिऊन आता बसलेले असतात। तेव्हा अर्जुन, चैतन्य, जानकी त्याचबरोबर सायली आणि 2-3 माणसं ही त्यांच्याबरोबर असतात आणि ते लोक जाऊन त्या गुंड लोकांना मारतात, त्यांचे हात पाय बांधून ठेवतात आणि इथे नानासाहेबांना सुखरूपरित्या तिथून सोडवतात। अर्जुन नानासाहेबांना आपल्या गाडीमध्ये बसवतो, त्यांच्या तब्येतीची चौकशी करतो आणि प्रेक्षकांनो जानकी आणि इथे नानासाहेबांना त्यांच्या घरी आणून सोडतो। तेव्हा इथे जानकी सायलीचे आणि अर्जुनचे खूपच जास्त आभार मानते, कारण त्यांच्या मदतीमुळेच हे शक्य झालेलं असतं। नानासाहेब सुखरूपरित्या घरी आलेले असतात। तेव्हा इथे सायली आता म्हणते की जानकी तू काळजी घे आणि ते दोघेजण निघून गेल्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ज्या वेळेला जानकी नानासाहेबांना घरी घेऊन येते तेव्हा सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण सारंगने ऐश्वर्याच्या नादाला लागून ऋषिकेश आणि जानकीवरती घाणेरडे आरोप केलेले असतात, खुनाचे आरोप केलेले असतात आणि इथे नानासाहेब जिवंत असतात। जानकी त्यांना स्वतः तिथपर्यंत घेऊन आलेली असते। त्यामुळे इथे आता सारंग नानासाहेबांना बघतो आणि खूपच जास्त खुश होतो, पण तो आश्चर्यचकितसुद्धा झालेला असतो। त्यामुळे इथे आता नानासाहेब आल्यानंतर सगळेजण येतात, नानासाहेबांना भेटतात, त्यांची विचारपूस करतात। त्यानंतर इथे नानासाहेबांना पाणी वगैरे प्यायला दिलं जातं आणि सगळे विचारत असतात की नाना कुठे होतात तुम्ही? तेव्हा इथे शर्वरी म्हणत असते की जानकी वहिनीने तुम्हाला किडनॅप करून ठेवलं होतं का? आणि ऋषिकेश दादाने? तेव्हा इथे नाना म्हणतात शर्वरी तोंड सांभाळून बोल, हे काय बोलतेस तू? जानकीमुळे मी आज इथपर्यंत आलो आहे, मी जिवंत आहे तुमच्यासमोर आणि त्या माझ्या मुलीवरती इतके घाणेरडे आरोप करताय, लाज नाही वाटत तुम्हाला? आधीसुद्धा तिच्यावरती आरोप केलात की तिने मला धक्का देऊन खाली पाडलं म्हणून जिन्यावरून, आणि आता तिच्यावरती खुनाचा आरोप करताय आणि माझ्या देवासारख्या ऋषिकेशवरती लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? हे सगळं कारस्थान ह्या ऐश्वर्याचं आणि सयाजी विखे पाटीलचं आहे। या दोघांनी मिळून मला किडनॅप करायला सांगितलं होतं, कारण ऐश्वर्याचा खरा चेहरा मी तुम्हाला सांगू नये म्हणून तिची खरी वृत्ती मला माहिती पडली होती। ती आपल्या घरामध्ये इथे सगळं उद्ध्वस्त करायला आली होती, आपल्याला भिकेला लावायला आली होती, आपल्याला रस्त्यावरती आणून तिला तिचा बदला पूर्ण करायचा होता। एकतर सयाजीबरोबरचं माझं भांडण तिला माहिती होतं आणि त्यामुळे तिला सौमित्रबरोबर लग्न करून आपल्याला उद्ध्वस्त करायचं होतं, पण तिचं सौमित्रबरोबरसुद्धा लग्न झालं नाही। त्यामुळे तिला अजूनच राग आला आणि तिने सारंगबरोबर लग्न करून तिचा सगळा राग आपल्यावरती काढला। जानकी आपल्या घराला जोडून ठेवत होती म्हणून सगळ्यात आधी तिने जानकीवरती खोटे आरोप करून तिला या घरातून हकलून दिलं, पण शेवटीला जानकीचा चांगुलपणा जिंकला आणि ती या घरामध्ये परत आली। तेव्हा जानकी म्हणत असते सारंग भाऊजी काय बोलायचं आता तुम्हाला, याच्यावरती बोला ना। तुम्ही म्हणत होता की ऋषिकेशने नानांचा खून केलाय, आता काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे सारंग तोंडावरती पडल्यासारखा आता गप्प बसलेला असतो। कुणीतरी पायातून चप्पल काढावी आणि त्याच्या थोबाडीत मारावी असा त्याचा चेहरा झालेला असतो। तेव्हा सौमित्र पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो की नानासाहेब घरी परत आलेले आहेत, जानकी वहिनी त्यांना घेऊन आले, सौमित्र दादाने काही केलेलं नाही आहे, त्याला सोडून द्या। नानासाहेबांनी तसा कबुली जबाब दिलाय आणि तुम्हाला जर नानासाहेबांना विचारायचं असेल तर घरी चला, असं सुद्धा सौमित्र सांगतो। तेव्हा इथे पोलिसांनी आता ऋषिकेशला सोडलेलं असतं आणि आता पोलीस स्वतः घरी येतात आणि नानासाहेबांना विचारतात की तुम्हाला नक्की कुणी किडनॅप केलं होतं? तेव्हा नानासाहेब म्हणतात की मला किडनॅप करणारी व्यक्ती म्हणजे सयाजी विखे पाटील आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या। तेव्हा इथे ऐश्वर्यानेच मला जिन्यावरून धक्का दिला होता आणि मला खाली पाडलं होतं आणि मला किडनॅप करायला सुद्धा ऐश्वर्यानेच सयाजीला सांगितलं होतं आणि सयाजीने त्याच्या मित्राला महिपत शिखरेला मला किडनॅप करायला सांगितलं होतं आणि तो मला घेऊन एका गोडाऊनमध्ये ठेवलं होतं। तेव्हा इथे प्रेक्षकांनो नानासाहेबांनी आता स्वतःने सगळा कबुली जबाब दिल्यानंतर आता ऐश्वर्या तरी काय बोलणार, काय खरं काय खोटं हे सगळं नानांनी सांगितलेलं असतं। त्यामुळे इथे जानकी म्हणते बघितलंस ना ऐश्वर्या,
मी तुला म्हणाले होते ना की नानांच्या किडनॅपिंगच्या मागे आणि मधुभाऊंच्या किडनॅपिंगच्या मागे जर तुझा हात असेल तर तुला हाताला धरून या घरातून हकलून देईन म्हणून. तेव्हा इथे जानकी कुठेही सांगत नाही की कावेरीने तिला ही न्यूज सांगितलेली आहे, कारण जर सयाजीला कळलं तर तो कावेरीला मारून टाकेल, म्हणून ती कावेरीचं नाव कुठेही घेत नाही. पण नानांना सुखरूपरित्या आणल्यानंतर ती ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, तुला म्हणाले होते ना की नानांना किडनॅप करण्यामागे तुझा हात असेल तर तुला हाताला धरून या घरातून हकलून देणार म्हणून. तेव्हा इथे जानकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला आता घरातून हकलून देते. तेव्हा जानकी म्हणते की शर्वरी वंश, सारंग भाऊजी, काय म्हणणं आहे तुमचं? आता हिला घरातून सुद्धा हकलायचं नाही का? तुम्ही ऋषिकेशला जेलमध्ये पाठवलं होतं, आता हिची सुद्धा रवानगी जेलमध्ये होणार, असं आता जानकी म्हणते.